दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून होत आहेत आणि त्यात चर्चेला अनुसरून संजय राऊतांनी केलेल्या एका दाव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। दोन्ही पवार एकत्र येण्यास अजित पवारांच्या गटातून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध असल्याचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे। पाहूया। राष्ट्रवादीचे दोन्ही गट अर्थात दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध असल्याचा मोठा दावा संजय राऊत यांनी केला। मागच्या काही दिवसांपासून शरद पवार गटातल्या काही नेत्यांचा कल हा भाजपसोबत सत्तेत जाण्याचा असल्याची चर्चा आहे। त्यात राऊतांच्या या दाव्याने नवी चर्चा सुरू झाली आहे। शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात। आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात। आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही। जो तो आपापला राजकीय फायदा तोटा त्यात पाहत असतो। प्रफुल्ल पटेल हे काय महान नेते नाही आहेत। आता तटकरे आहेत, अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे। उद्या हा पक्ष विलीन झाला, तो होणार नाही तर अध्यक्ष बदलावा लागेल। मग तटकरेने काय करायचं हा एक प्रश्न आहे। केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल। प्रत्येक जण आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो, तसंच हे आहे। चला, मी असं म्हणेल की शिवसेना आणि मनसे एकत्र यायला संजय राऊत यांचा खूप मोठा विरोध आहे। त्यांना ते कधीच वाटलं नाही एकत्र आले पाहिजे। ठाकरे कुटुंब एकत्र राहावं ही त्यांची कधीच भूमिका नव्हती आणि त्याच चष्म्यातून ते आम्हाला पण पाहत आहेत। त्यामुळे त्यांनी त्यांच्या डोळ्याचा चष्मा अगोदर पुसावा आणि मग जरा काही पक्का पुरावा असेल तरच त्यावर भाष्य करावं। दुसरीकडे राऊतांचा हा दावा राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या प्रदेशाध्यक्षांनी खोटा ठरवलाय। सुनील तटकरे यांच्यानंतर जयंत पाटील यांनी सुद्धा या चर्चा तथ्यहीन आहेत अशी प्रतिक्रिया दिली आहे। ज्या क्षणापर्यंत विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही ग्रुपमध्ये नाही तर त्याच्यामुळे विरोध असणं, अनुकूल असणं, प्रतिकूल असणं असा काही प्रश्न उद्भवत नाही। फक्त मी सांगितलं की जो प्रस्ताव नाही त्यामुळे आज विलीनीकरणाचा प्रश्न नाहीच। आमच्या पक्षात कोणती चर्चा नाही आहे। त्यांच्या पक्षात काय चालू असेल तर मला माहीत नाही, तुम्हीच मला ही माहिती देताय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।